नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अशोक खरात दिल्लीत जाऊन कोणाला भेटत होते? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल. त्यांच्या पायाचं तीर्थ प्यायला कोण 40 आमदार जात होते? नावं जाहीर करा, राऊतांची मागणी. भोंदू अशोक खरातची SIT कडून आज तब्बल 10व्या दिवशी चौकशी सुरू. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबतही होणार चौकशी. भोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेटबाबत चौकशी होण्याची शक्यता. खरातला सुया टोचून मारलं पाहिजे, सुधीर मुनगंटीवारांकडून संताप व्यक्त. एका दिवसासाठी कायदा बदलून खरातला भर चौकात शिक्षा द्या, मुनगंटीवारांची मागणी. पंढरपूरमध्ये 29 मार्चला होणाऱ्या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासन सज्ज. भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी प्रशासनाकडून 10 पत्रा शेडची उभारणी. कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सोमवारी राहणार बंद. महावितरणतर्फे विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम. मंगळवारी सुद्धा अपुरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जालन्यात 1000 लिटर डिझेल देण्याची ग्राहकांची मागणी. पेट्रोल पंप चालकांचा डिझेल ठेवण्यास नकार. 2 जणांकडून पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण. नांदेड जिल्ह्यात आजपासून जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आदेश लागू. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. मुंबईच्या उद्या तिन्ही मार्गावर रेल्वेचा मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गिका बंद राहणार, तर पश्चिम रेल्वेवर सुमारे 300 लोकल रद्द. धाराशिवमध्ये विवाहित महिलेला फूस लावून पळवलं. तुळजापुरात खाकी वर्दीतल्या मजनूचे धक्कादायक कृत्य समोर. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ. सांगलीच्या मिरजमध्ये गँगवॉरचा भडका. अवैध धंद्यातील वसुलीला वैतागून जमावानं आरोपीवर हल्ला करून काढली धिंड, तर सराईत गुन्हेगाराची धिंड काढल्याच्या रागातून बारगीर टोळीकडून एकावर खुनी हल्ला. दर्यापूर अमरावती मार्गावर अज्ञात वाहनाला कारची जोरदार धडक. अपघातात दोन्ही चालक गंभीर जखमी. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.